अहो माय बाई कुठं चालल्या बापा? कुठं नाही हो यमुना. हिच्या पिंकीच्या शाळेत चालली बाई. पिंकीची शाळेत तिच्या मॅडमला सांगतो ना पिंकीला शाळेत येऊ देत जा म्हणून. आता एवढे दिवस तिथे घरी होती तर तिची मॅडम कल्ला करते का काय म्हटलं बाई, तब्येत खराब झाली होती आमच्या पिंकीची. तर ती आजारी होती, तिच्या आजीकडे होती ते. तर म्हणून मॅडम जवळ जातो म्हटलं बाई, मॅडमला सांगतो. कसं आहे लहान लेकराचं मास्तर लोकांना ऐकत नाही, ते लेकरं खोटंच वाटते. म्हणून बाई आम्ही चाललो मग आता. वा 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 बाई बाई बाई. असं तिकडे करीना करते, नवरा करते ना, आजारी सांगते ना, आजीच्या घरी होती म्हणते. काय माय शांता बा, लोकांना खरं वाटेन अशा तो गोष्टी सांगत जाय बापा. तिकडे तुमच्या पोरीने निवाळ पाडला नाही, इकडे त्याच्यावर झाक झाकून राहिले अजून अजून. हो ना माय, माय बापाचे हेच तर अंगावर येते लाडवणं. पहिले डोक्यावर घेतलंच नाही रश्मीनं, आणि तिच्या मैत्रिणीनं आता डोक्यावर घेऊन राहिली म्हणून तर पोरगी वाया गेली होती. असेच डोक्यावर घेते. आजारी होती ना आजीच्या घरी गेली होती. अरे हुट, जे होतं ते सांगावं माणसानं, सत्य सत्याचा मार्ग पकडावं माणसानं. खोटं नाही बोलावं कधी, कधीही खरे बोलावे. अय काकू, जास्तीची अगाऊची बोलू नको, जास्त अगाऊचा शहाणपणा नको, मला समजलं काय? अगाऊची करी नाही करते, हे करते ते करते. कावा त्या 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 बहिणीच्या पोरीनं तर मग ते सांगे मला ऋतुजा, तिने तर म्हणे बापा बापा म्हणजे लग्न झालेला नवरा ठेवला म्हणे. ते कोणत्या लायकीची पोरगी आहे, जमान्यात हे चालूच आहे. मग आता चालू आहे तर वयच असते अखे प्रेम करायचं. त्यात काय झालं मग, समजून गेला की सर्वेले. ना तर माय बिन अहो भांबड वय राहते, पण ते वय पाय काय हाय. बर एक गोष्ट विचारू, मी काय म्हणतो, तुम्ही माझ्या घरी अन्न आणून टाकता, तुम्ही मला कपडे लत्ते घेऊन देता, तुम्ही माझे शौक पूर्ण करता का तुम्ही ना मला पैदा केलं? अगाऊचं बोलायचं नाही म्हणजे अगाऊचं बोलाच लागते. मी काय म्हणतो, तुम्ही ना आम्हाला खाऊ घालत ना, तुमच्या घरी आम्हाला येऊन राहा लागत ना, तुम्ही आमच्यावर काही दोन उपकार करून नाही राहिले. म्हणून मी सरळ सरळ सांगून राहिली, आमची लाईफ आहे, आम्ही पाहत बसून. दुसऱ्याच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करायची गरज नाही. स्वतःच्या मांग वाकून पाहायचं काय हाय काय नाही तर अंधार, आणि मग लोकांच्या अंधाराचं पाहायचं. समजलं काय? म्हणून पहिले लोकांचा अंधार पाहिल्यापेक्षा स्वतःकडे पाव. आपण एक दुसऱ्याला एक बोट दाखवतो, चारही बोट आपल्याकडे राहते. चार चार वांगले काम आपण केले राहते. म्हणून ना दुसऱ्याला बोलायच्या अगोदर विचार करायचा, सांगून राहिली मी. आणि तू ती जवानी चालली गेली म्हातारपण आलं, तुला हे गोष्टी तुला समजायला पाहिजे. आता मी लहान आहे, मी तुला समजून सांगितलं. मोठ्या तोंडी लहान तोंडी मोठा घास घेतला, सॉरी. माय पाय व माणसं त्याची गी जणी चुपचापच आहे. मोठे मोठे माणसं चुपचाप आहे, लहानशी कुलची पुट्टी आपल्याला चबर चबर सांगून राहिली. किती चटचट बोलून राहिली बापा ते. बापा बापा बापा, सहज म्हणते बापा कोणी झाक झाकला तर. आमचा काही काही अंधार आहे का बापा? आमचा अंधार असाले आम्ही कपटी भावना नाही आमची, जे आहे ते तर चालूच आहे. मग जमान्यात आम्ही काय असं लपून ठेवतो का बापा? चबर चबर करते म्हणजे विचारण्याची पद्धत राहते. माया शांत का कुणं तुम्हाला सांगितलं, त्या आजीच्या घरी होती, बिमार होती. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला माहित होतं का हे पोरगीने नवरा केला होता, ही गेली होती, हिला तीर मारला होता. ठीक आहे ना, झाली ना चुकी मायाकडून. आहे ना, झाली मायाकडून चुकी. तर तुम्ही रस्त्यावर बसला असून सांगून राहिला का नवरा केला होता, म्हणजे जैले माहिती ते नाही माहित होऊन जा. आहे ना? तेच जर माया जागी त्या पोरीने केलं असतं तर ती पोरगी जवान आहे, लक्षात ठेवજો काकू. काय वाचरट बोलते बाई. काय व शांताबाई, हे असंच का व संस्कार? रश्मी, असेच संस्कार का व? तू तर चूपच आहे माय. म्हणजे काय त्या काय जादू गिदू केली का काय? माय चूप न लावलीची पोट्टी चबर चबर करून राहिली. बोल ना बापा काही. आताच दाबणं तिले. हे अशा ठिकाणी आपण लेकरे दाबत नाही ना, ते लेकर आपल्या डोक्यावर बसते. मग काय बोलावं बाई आता आपण? तुमचं तरी बोलणं चुकलंच ना. माया पुरीला मी काहीच नाही म्हणत बाई. माया पुरीले म्हणणं बोलणं मी सोडलं. जसं काही करायचं असेल तर तसं कर. पण आता तिनं हे गोष्ट व्यवस्थित केली. मी काय म्हणतो, तुम्ही बाहेर आहे ना, तुम्ही बाहेर असून विचारून राहिल्या तू नवरा केला पयाली. खरंच त्या लेकराने जर स्ट्रेस घेतला, जास्त टेन्शन घेतलं, त्यानं स्वतःच्या जीवाचं काही करून टाकलं तर हळवी आहे ते मनानं. आता तिनं झाले तिच्याकडून चुकी. आपणच जर तिची साथ नाही देऊ, आपणच जर तिले ठीक आहे ना, तिची बाकी गोष्टींसाठी मी तर तिला तर माफ करणारच नाहीये. सगळ्या गोष्टीसाठी मी स्ट्रिक्टच ठेवणार आहे. पण दुसऱ्याची अशी आपण इज्जत काढली किंवा मग त्याला फेमस केलं अशा गोष्टीत, तर त्याच्या मनावर काहीतरी वेगळे परिणाम होतात. म्हणून आम्ही बोलत नाहीये. तुमचं चुकलं तर मी काहीच नाही बोलत बापा त्याच्यात आता. माय जा बाई तुम्ही लवकर. काय पागल बाय काय बाई माय माय चुकलं म्हणते बाई. चार चौघ ऐकत नाही, सांगून तर अशा राहिला माय. रिॲक्ट अशा करते जसं की यायनं काही केलं नाही ना, आम्हाला काही माहित नाही. साऱ्या गावाले माहित आहे माय, छोट्या छोट्या लेकरापासून मोठ्या मोठ्या माणसाईपर्यंत माहित आहे. आणि उलीसक गाव का लय मोठं गाव आहे का व? आणि तू म्हणून राहिली का बायकीच्या लोकायला माहित आहे. अव यमुना बाई, पुऱ्या लोकायला माहित आहे, आम्हाला माहित आहे. पण असं कोणी रस्त्यावर विचारत असते काय? सांगते आला आम्हाला कोणी विचारलं नाही. घरापासून तर इथपर्यंत आलो आम्ही. हो ना, आहे ना, माहिती सर्वांनाच आहे. पण आम्हाला कोणी विचारलं नाही. ते विचारायची पद्धत होती. तुला जर एवढंच घेणं नाही ना यमुना, माझ्या घरी येते व मी ना तुला सगळं सांगितलं असतं. तू रस्त्यावर विचारून राहिली.
त्या पोरीला कालपासून किती जणीने टोकलं. ते पोरगी स्वतःचे म्हणजे कठोर मन करून राहिली. तिचं जर मन हलकं झालं आणि त्याने जेव्हाच काही कमी जास्त केलं तर झाली चुकी. झाली ना माई, या पोरीची झाली, तिचीच नाही झाली. होतच असते. जाऊ दे आता. धन्य हो माऊली, धन्य हो. जा. अरे बाप रे. अरे गुड मॉर्निंग बहू। नई नवेली बहू, ना जाने किस परिवार में तूने शादी की, हमें तो शादी में इनवाइट भी नहीं किया। स्वागत है तुम्हारा माझी शाळा मध्ये। काय वय रे पोट्ट्या, काय वय म्हटलं? कायची बहू ना कायची काय वय? चुप राय. अगं शहाणपण नको मारू, शहाणपणा माराले. काय हो काकू, असं तुम्ही माहित आहे, असं लपून लपून नका ठेवा. आम्हाला सर्वच माहित आहे काकू, पिंकीने लग्न केलं. बस आता आता फक्त आम्हाला एक खेळण्यासाठी तुम्ही समजलं ना मला काय म्हणायचंय? माय बाई किती माजलाय बापा पोट्ट. हॅलो काकू, पोट्ट माजलं नाहीये, माजली पिंकी आहे. म्हणून नाही का दुसऱ्याला म्हटल्यापेक्षा स्वतः पहा. दुसऱ्याला काही नाव बोट ठेवल्यापेक्षा स्वतः पहा. तुम्हाला शोभलं का पिंकीचं असं एवढं बेकार वागणं असून सुद्धा तुम्ही तिला शाळेत घेऊन आल्या? मॅडमने नाना प्रकारच्या तिने शिवाय दिल्या. अरे हुड, आम्ही तर अशा गोष्टीचा निषेध करतो. आणि जर मॅडम जर तुम्हाला पिंकीला बसू दिलं होतं लय म्हणाव, कारण की मॅडमले पिंकी एवढ्या रंगाशी बोलली आहे का त्या अर्थानं आम्ही पिंकीला काही बोललं आणि तुम्ही जर मॅडम पाशी सांगत गेल्या तरी मॅडम पिंकी फक्त पिंकीचाच दोष लावणार आहे, आमचा दोष लावणार नाही, कारण पिंकी त्याच लायकीची आहे. अरे पोट्ट्या, जास्त आगाऊचा बोल नको म्हटलं. एक कानाखाली वाजवीन ना, घरी पाहिजे तशी. हूँ पिंकी बड़ा प्यारा, ए रूप है तेरा, इस गजरे की खुशबू से महका है पूरी शाला. अगाऊची शानपणा जर खतम झाली असेल ना, लवकर तिथून उठा मला जाऊ द्या. आणि बिनफालतूचा अगाऊचा बोला तरी सांगितलं मी त्या दिवशी. मी इथं कल्ला करू काय? का रे अभिजित, का रे गोल्या, का रे डोमड्या, तुझी बहीण जाय तिने लव्ह मॅरेज केलं रे. मग केलं ना लव्ह मॅरेज? मग मा बहिणीने केलं तर मग माझी बहीण वयाची होती, तिनं वय झाल्यावर केलं. तू ते वय काय नसोय का पाय ना पहिले. बदाळ तोंड. वय काय ना सोय काय ना, आवाज पाशिंदा म्हाताऱ्या बुडग्यासारखी. अरे बाबू झालं रे बाबू, आता काय रे पिंकीची मजा घेता रे तुम्ही? घेतली तेवढी मजा पुरेशी झाली ना, आता नका घेऊ मजा. झालेली गोष्ट पार पडली. जाऊ द्या ना, पिंकीचे चुकलं आणि तुम्ही पण चिडवू नका आता. जाऊ द्या ना बाप्पा, जाऊ द्या. बरं शांत काकू, काही हरकत नाही. आम्ही एक मैत्रीण म्हणून चिडवतो काकू तिला, बाकी काहीच नाही. आणि आमच्या मनात असा काही भेदभाव नाही, असं काही कपट नाही आहे. समजते आम्हाला, पण समज आहे तेवढ्या गोष्टीची. ठीक आहे, आतापर्यंत म्हटलं आम्ही, याच्यानंतर नाही म्हणणार. आणि कसं आहे ना, पिंकीला म्हणजे थोडंसं काही चिडवलं काकू का पिंकी एकदम चिडूनच जाते. म्हणजे आम्ही तिला ती चिडते ना, चिडले पण ना आम्हाला एवढा मस्त आनंद होते का लयच मस्त. चिडते म्हणून चिडवतो आम्ही, नाही आम्ही नाही चिडवत. पिंकी, झालेली गोष्ट पार पडली, आम्हाला माफ कर. तू माझी मैत्रीण होय, लहानपणापासूनची तू माझी सखी होय, तर तू यासाठी मी काही करायला तयार आहे. आणि यायला सांगतो मी चिडू नका म्हणून. जाय पिंकी, मॅडमला विचारून या आता, जाय. हो बाई म्हणू, मी लवकर चिडतो बाई. मायकाने बिचारे दिमागच पागल झाल्यासारखं वाटून राहिला मला. हा ना, तरी मी एवढं बेकार काम केलं तरी मायनं मायले अजून माफ नाही केलं. मला माहित आहे, कारण की माय मी एवढ्या रंगाची बोलून राहिले लोक, पण माय मला जरा शब्द नाही टोकून राहिले. मी सांगतो ना, माया आईनं मला माफच नाही केलं. माईनं मला वाऱ्यावरच सोडलाय अजूनही. आता काहीतरी शाळेसाठी आली माया माग शकू देतो नाहीची, चांगली शकू देतो यायची. बाई म्हणू, मॅडम कुठे बसलाय मग? ती ताई स्टाफ रूम मध्ये आहे मॅडम, जा. बरं. हे बघा मित्रांनो, 3 दिवसापासून तब्येत खूपच खराब होती. म्हणून सर्दी, खोकला, डोकं दुखणं, ताप, काय सांगू तुम्हाला. थंडी वाजून ताप, थंडी तर ऑलरेडी आहे पण जास्त थंडी वाजून ताप. तर त्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकले 3 दिवस. तर मला माफ कर जा. आणि आजपासून मी टाकते रोज. शेम ऑन यू, ही मुलगी माझ्या समोर कशी काय आली सांगा लवकर. मॅडम माफ करा मॅडम, ती मागं तुम्हाला बोलली होती माहिती मॅडम आम्हाला. पण मॅडम आता लहानसं लेकरू ते बोलून गेली तोंडाच्या वाऱ्याला. तोंड वय चमडीची जबान आहे, फिसलून जाते मॅडम. अशा नका करू ना मॅडम. तिला येऊ देत जा ना मॅडम शाळेत. तुम्हाला माहित तर आहे ना सगळं काही, कशाला आणलं हिला? ठीक आहे, माझी काही हरकत नाहीये. तुम्ही हिला शाळेत आणा, माझं शिकवण्याचं काम आहे. मी इथली प्रिन्सिपल नाही इथली मी कोणी शिक्षण मंत्री नाही आहे जे ठरवणार आहे मी की तू शाळेत ये नको येऊ म्हणून. तिचा हक्क आहे, ती हक्क घेते तिचा मला. शाळेत येते ती, ठीक आहे, पाठवा तुम्ही शाळेत पाठवा, माझी काही हरकत नाही आहे. मी तिच्यासोबत बोलणार नाही, कारण की तिने माझा अपमान केलेला आहे. आणि खूप गावठी म्हणजे इतक्या निर्लज्ज शब्दात तिने माझा अपमान केला आहे ना, ते मी कधीच विसरू शकणार नाही. आणि ती माझ्या नजरेत कधीच बसणार नाही. तर त्यामुळे तिच्या अभ्यासाकडे थोडंसं दुर्लक्ष होईल. त्यासाठी मला माफ करा. तिचा एक सब्जेक्टचा विषय मागे राहील, तेव्हा तिला स्वतःहून करावा लागेल. कारण की मी जशी बाकीच्यांना मी बोलते करून घेते तसं हिच्याकडून करून घेणार नाही. कारण की हा व्यक्ती माझ्या नजरेतून फार उतरलाय. आणि मी एक शिक्षण म्हणून, आम्ही एक याची गुरु म्हणून व्हायला तयार नाहीये. मॅडम अशा कशा हो मॅडम? सारे लेकरं हुशार व्हायला तेच मागं राहीन मॅडम. मग सारे लेकरं सांगा तुम्ही ना, तिला सांगा नाही लय आहे हो मॅडम तुम्ही.
लय आहे म्हणजे रश्मीताई, तुम्ही मला सांगा तुमच्याकडे मी मागे आ? हा, तुम्ही मला एक गोष्ट सांगा रश्मीताई, तिला काही येत नव्हतं, ती शाळेत रेग्युलर येत नव्हती, म्हणून मला तिच्याबद्दलची जाणीव झाली, तिच्याबद्दलच माझ्या मनात खंत निर्माण झाली की नाही बा आपला एक स्टुडंट असं जर तू करत असेल, तिच्या आई बाबाचं नसेल ऐकत, तर चल मी जाऊन बघते आणि तिला घेऊन येते. किती वेळा मी मुलांना पाठवलं, मुलं वापस आले. शेवटी मी आली ना घरी तुमच्या घरी आल्यावर तिने माझा कोणत्या शब्दात अपमान केला तुम्हाला तर माहित आहे ना, किती वाईट शब्दात बोलली ती माझ्यासोबत. कसं मी तिला अपनावणार आहे, कसं जवळ करणार आहे तिला मी सांगा. हो मॅडम, झाली तिच्या इकडून गलती. मॅडम चुकी माणसाकडूनच होत असते, आणि ते तर नाबालक आहे, तिला बोलायची तमीज नाही आहे. ते मुलगी काही कुठच्या कुठं बोलते. आणि मॅडम तुम्हाला सांगू का, हिला मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. हिच्या मानसिकतेमुळे ही काही बोलते आणि काही पण करते. तेच मॅडम तुम्हाला सांगायचं होतं मला. तुम्हाला विश्वास नसेल होत तर मी डॉक्टरांकडे घेऊन जाऊ का? अगं बाई हो का, मानसिकतेचा प्रॉब्लेम पिंकीला कधीपासून? अरे मॅम, जेव्हा तुम्हाला बोलली नव्हती का ती इतक्या वाईट शब्दात, तेव्हा आम्ही विचार केला ही बाईच्या मॅडमला इतक्या वाईट शब्दात कशी काय बोलते, आणि हिचा बोलण्याचा तरीका, सगळ्या गोष्टीचा तरीका बदलून गेला होता मॅडम. आणखी तर काही नाही मॅडम. मग आम्ही तिला दवाखान्यात नेलं, डॉक्टरने तिला 10-15 दिवस तिथं भरती ठेवलं, तिच्या मानसिकतेवर उपाय काढला, तिला एवढ्या प्रकारच्या सलाईना दिल्या. त्याच्यानंतर मग आता ती बरी झाली आणि आता आम्ही तिला आणलं. तर मग आता तिला थोडंसं बरं वाटलं. ते म्हणे की मला शिकायचं आहे म्हणे, मॅडमकडे घेऊन चल म्हणे. आणि थोडं थोडं तिला समजायला यायला लागलं, तर ते म्हणे मॅडमने बोलली होती अशी तशी, मॅडम मला बसून नाही देणार. तेवढं तिच्या लक्षात आलं आणि मग आम्ही तिच्या सोबत आलो का मॅडम तुम्ही तिला बसू द्या बा असं म्हणाले. तर आलो बा आम्ही सोबत मॅडम तिच्यावाल्या. तर पहा मग तुम्ही आता बसू देता ना तिले. हो का, हे तुम्हाला वाटत नाही का खोटं बोलताय म्हणून? आणि बाकीचे जे मुलं आहेत ते तर आम्हाला सांगत होते की हिने नवरा केला आणि नवरा केलाय आणि लग्न केलाय, असं काहीतरी प्रकारची गोष्टी सांगत होते मला. बाकी नाही माहित मला, पण मला असं वाटतं की पिंकीने लग्न करून नवरा केला होता आणि दोघा मिळून एकच नवरा केला होता हिच्या मैत्रिणी, आणि हिने असं मला ऐकायला आलं. अरे मॅडम तेच ना, हिच्या मानसिकतेवर परिणाम झाला होता. तर आमच्या घराबाजूची एक मुलगी होती, तिने लग्न केलं, तर ही तिच्याच घरी जाऊन राहायची. म्हणजे ही प्रेमात पडली होती त्याच्यावाले. हे मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे, बाकी काहीच नाही. बरं बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही, मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे. बरं बरं ठीक आहे. तसं माझी काही हरकत नाही आहे, कारण की माझ्या नावाने शाळा नाही आहे आणि मी शिक्षण मंत्री वगैरे नाही आहे की ह्या मुलीला म्हणणार आहे की तू शाळेत नको येऊ, तुला शाळेत मी बसून येते हाकलून देणार, असं कसं काही होणार नाही आहे. कारण की माझ्या हातात ते आहे नाही, माझा हक्क तो नाही आहे की कोणाला शाळा शिकू द्यायची, कोणाला नाही शिकू द्यायची. शिक्षणाचा हक्क हा सर्वांनाच दिला जातो आणि सर्वजण हा शिक्षणाचा हक्क घेऊ शकतात, ज्यांच्या वयात जे वय आहे शिक्षणाचं त्या वयात. तर ठीक आहे, तुम्ही पाठवत जा ना, रोज पिंकीला पाठवत जा. घेत जाईल मी अभ्यास. आणि अभ्यासक्रम तर लय पुढे गेला असेल मग मॅडम? हो, अभ्यासक्रम तर फार पुढे गेलाय. म्हणजे आता पुढच्या, आता समजा हो आताच परीक्षा झाली ना, आता डायरेक्ट एप्रिलमध्ये परीक्षा आहे. तर ठीक आहे ना, हे वर्ष आपण कसं बस काढून टाकू पिंकीचं आणि नंतर मग बघूया पुढं. पण तुम्ही घरी पण पिंकीला थोडीशी समज देत जा, कोणासोबत कसं बोलायचं, कोणासोबत कसं वागायचं, बिहेवियर कॅरेक्टर कसं ठेवायचं ते तुम्ही तिला सांगा. घरी पण थोडंसं तिला शिक्षण देत जा त्या गोष्टीचं. थोडंसं पुस्तक 1च तास वाचायचं, 1च तास अभ्यास करायचा, पण बाकी गोष्टीचं पण नॉलेज द्या तिला, कारण की बाकी गोष्टीचं नॉलेज असणं पण खूप आवश्यक आहे. कसं आहे ना, आम्हाला मुलगा म्हणजे असा अभ्यासात कमी असलेला चालतो, पण त्याचा बिहेवियर, त्याचं कॅरेक्टर चांगलं असलं पाहिजे. त्याला अभ्यास कमी आला तर आम्ही त्याला शिकवून देऊ, पण त्याचं बिहेवियर चांगलं पाहिजे त्यासाठी. बरं बरं, काही हरकत नाही मॅडम, आम्ही घरी शिकवत जाईन. नाही, रश्मीने शिकवलं मॅडम तर आम्ही शिकवत जाईन मॅडम. आणि तिच्याकडून मॅडम आम्ही तुम्हाला हात जोडून कान धरून माफी मागतो मॅडम, आणि कोंबडा बनूनही माफी मागतो मॅडम. आम्हाला माफ करा, पिंकीलाही माफ करा मॅडम, चुकी झाली तिची. तुम्ही म्हणाल तर सर्व गावासमोर आम्ही तुम्हाला माफी मागतो. नाही नाही, नको नको, हेच फारसं झालं, पुरेसं झालं. तुम्ही माफी नका मागू. मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे म्हणता ना, तर ठीक आहे. ठीक आहे, मग पाठवून देत जा पिंकीला रोज. बाबा मित्रांनो, मला काही सुचलंच नाही काय बनवावं काय नाही. तर मग काही नाही बाबा, हे पार्ट लावले होते मी ना, पिंकीला बनवा, पिंकीले काय शाळेत पाठवायचं होतं, तर चल म्हटलं बाई आज हे मग बनवून टाकावं. तर मित्रांनो बघा, पिंकीला शाळेत टाकासाठी एवढं खोटं बोलायला लागला आता, मानसिकता वगैरे नाही का. तशी तर पिंकी अंगचीच गेलेली आहे म्हणा, अंगचीच तिचा मानसिकता गेलेला आहे. तर आता मॅडमले सांगा लागलं खोटं मोठं कसं तरी शाळेत बसू द्यासाठी, नाही तर मॅडमच्या नजरेतून ती कधीच उतरली नसती, बसली नसती, सॉरी, नजरेतून तर उतरलीच आहे. तर आजचा जसा व्हिडिओ बघा आणि उद्यापासून मग टाकते मी नवीन, ठीक आहे ना. चला तर भेटूया मग उद्याला.